नमस्कार. मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दैनंदिन जीवनामध्ये सकारात्मक मानसिक आरोग्य निर्मितीसाठी मी आपल्यासमोर वेगवेगळा विषय रोज वेगवेगळ्या पद्धतीने मांडित असतो. मी डॉक्टर जितेंद्र गांधी पुनश्च मनोसंतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हल्लीच्या कालावधीमध्ये तर हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा व अतिशय महत्त्वाचा बनलेला आहे. विषयाचं शीर्षक असं आहे की वैवाहिक जीवनामध्ये नवरा आणि बायकोचं म्हणजेच आपण व आपल्या जोडीदारांचं वैवाहिक जीवन सुखी व आनंदी राहण्यासाठी काय महत्त्वाच्या टिप्स, काय महत्त्वाचे सूत्र आपण लक्षात ठेवायला हवं. हल्ली बऱ्याचदा असं जाणवतं, विशेषतः तरुण पिढीमध्ये, की लग्न झाल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स त्या दोघांमध्ये निर्माण होतात आणि अगदी घटस्फोटापर्यंत निर्णय येऊन पोचतो. आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी त्या नात्यामध्ये गुंफण्याच्या राहतात आणि तो सर्व विषय मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. आपलं लग्न कुणाशी व्हावं की नाही व्हावं, एखाद्या व्यक्तीशीच का व्हावं किंवा एखाद्या व्यक्तीशी का नको, बऱ्याच गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर नसतात. निवडलेला जोडीदार कुठल्या परिस्थितीमध्ये, कशा परिस्थितीमध्ये निवडला गेलात यामध्ये खूप खोलामध्ये जाण्याची गरज नाही. परंतु जर जोडीदार निवडला गेला असेल आणि जोडीदारांसोबत लग्नाच्या बंधनामध्ये आपण समाविष्ट झाले असणार, तर त्या नात्याला अजून खुलवण्यासाठी काही विशेष महत्त्वाच्या टिप्स, काही विशेष महत्त्वाचे सूत्र, काही विशेष महत्त्वाचे नियम आपण दोघांनीही, विशेषतः नवरा व त्यांच्या पत्नी या दोघांनी मात्र ह्या टिप्स, हे सूत्र, हे नियम लक्षात ठेवायला हवे. त्याच्यामुळे हा जो क्लिप आहे, ही जी माहिती आहे, ही फक्त एका जोडीदारासाठी नसून दोन्ही जोडीदारांसाठी याच्यातली प्रत्येक गोष्ट लागू आहे. तर आपण आता चर्चा करूयात की एका सुखी जोडीदाराच्या निर्मितीसाठी किंवा एका जोडीदाराच्या सोबत राहताना कुठकुठल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ते नातं अधिक परिपक्व होतं. त्यातलं पहिलं जे नियम आहे की त्या दोघांनाही याची जाणीव असायला पाहिजे की आपण एकमेकांचा आदर करायला पाहिजे. बऱ्याचदा असं असतात की लग्नामध्ये दोन वेगवेगळ्या विचारांचे, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे, वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे व्यक्ती यांचं लग्न झालेलं असतं आणि मग त्यांना एक कल्चरल कुठेतरी शॉक लागल्यासारखं होतं की अरे, आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की हे असं काही होईल म्हणून, किंवा माझी विचारसरणी वेगळी, माझं विचार करण्याची पद्धत वेगळी, माझी जीवन जगण्याची पद्धत वेगळी आणि समोरच्या जोडीदाराची जगण्याची पद्धत वेगळी. त्याच्यामुळे कुठेतरी तणाव निर्माण होतो आणि त्या तणावामुळे निर्माण झालेल्या संघर्षातून ते एकमेकांच्या प्रती आदरभाव कुठेतरी कमी होत राहतो. त्यामुळे आपण हा पहिला नियम लक्षात ठेवायला पाहिजे की जोडीदार आपला सुसंगत असो नसो, त्याच्याशी आपलं वैचारिक नातं असो नसो, किंवा तुम्हाला ते रिलेशनशिप पुढे कॅरी करायचं असेल नसेल, हे सर्व भाग महत्त्वाचे असले तरीसुद्धा आपण आपल्या जोडीदाराचा सन्मानपूर्वक आदर करणं ही दोघांची जबाबदारी आहे. नातं फुललं नाही, बहरलं नाही तरी मात्र ते कुरूप होऊ नये याचीसुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे पहिलं महत्त्वाचा नियम की दोन्ही जोडीदारांनी आपल्या एकमेकांचा आदर करायला पाहिजे, कारण जर ते एकमेकांचा आदर करतील तरच ते नातं फुलेल. दुसरं एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये सूत्र आहे, नियम आहे की एकमेकांच्या प्रती विश्वास हा फार महत्त्वाचा आहे. हल्लीच्या तरुण पिढीमध्ये शक्यतोवर सर्वांनाच, म्हणजे दोघांनाही कामाच्या निमित्ताने, वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने, वेगवेगळ्या संधीच्या निमित्ताने बाहेर पडावं लागतं आणि मग बाहेर पडल्यानंतरचं एक वेगळं विश्व किंवा एखाद्या स्पेसिफिक व्यवसायामध्ये पडताना एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला वेगळ्या पद्धतीने आपलं जीवन जगण्याची गरज पडते आणि तेव्हा वेगवेगळ्या कारणांवरून, रिलेशनशिपच्या कारणांवरून, वेळ न दिल्यामुळे, लक्ष न दिल्यामुळे, पार्टनरच्या गरजा पूर्ण न केल्यामुळे कुठेतरी विश्वासालासुद्धा तडा पडतो. आपल्या भूतकाळामध्ये काही गोष्टी घडलेल्या असतात, काही वर्तमानमध्ये गोष्टी घडत असतात आणि काही भविष्यकालीन गोष्टी घडण्याच्या बेतामध्ये असतात. तेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असताना कुठेतरी आपण आपल्या जोडीदाराला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये समाविष्ट करून घेणं आणि अतिशय विश्वासपूर्ण नातेसंबंध करणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बऱ्याचदा गैरसमजुतीमधून तुटलेले नाते खूप आहेत आणि आम्ही आता काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये असताना आम्ही बघतो, आम्ही अनुभवतो की छोट्या छोट्याशा गैरसमजुतीमुळे, छोट्या छोट्याशा विश्वास न दाखवल्यामुळे
नातेसंबंध तुटण्याचं प्रमाण हल्ली प्रचंड वाढत आहेत. तिसरा एक महत्त्वाचा नियम आहे की सुसंवाद. नात्यांमध्ये कायमस्वरूपी संवाद असायला हवा. बरीच जोडपी अशी असतात की त्यांच्यामध्ये भांडण झालं की 2-2 दिवस, 3-3 दिवस, आठवडाभर ते एकमेकांशी चक्क बोलत पण नाही. भांडण झाल्यानंतरसुद्धा आपलं नातं जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण एकमेकांना आपली भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि हे होत असताना आपली भूमिका जितकी महत्त्वाची आहे तितकी समोरच्या व्यक्तीची भूमिका पण लक्षात घेणं महत्त्वाची आहे. फक्त तुम्हीच तुमची भूमिका मांडून मोकळे होऊ शकत नाही. म्हणून या नियमाला आपण सुसंवाद असं म्हणतो. याच्यामध्ये आपण पण आपले विचार व्यक्त करतो आणि समोरचा जोडीदारसुद्धा, त्याला या नात्याकडून काय अपेक्षित आहेत, त्याला कुठे त्रास होतो, या सर्व गोष्टींची जाणीव स्वतःलासुद्धा करून घेणं ही फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे कायमस्वरूपी सुसंवादासाठी दिवसातला काही वेळ हे जोडपं काढेल याची मात्र सर्वांनी गरज ओळखायला हवी. त्यामुळे दिवसभरातून मी माझ्या जोडीदारासाठी चक्क इतका वेळ काढून ठेवेल, हे आज काळाची गरज झालेली आहे. पुढचा एक महत्त्वाचा नियम आहे की जबाबदारी. जबाबदारीची योग्य पद्धतीने वाटणी होणं फार महत्त्वाची आहे. मी फक्त बाहेरची कामं करतो आहे, ऑफिसमधली कामं करतो, त्याच्यामुळे घरातली कामं मी करणार नाही, अशा पद्धतीची भूमिकासुद्धा आता व्यवहार्य नाही आहेत. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करत असलेला व्यक्तीसुद्धा आपल्या जोडीदाराला घरी आल्यानंतर छोट्या मोठ्या कामामध्ये मदत करायला हवं. यामुळे काय होतं की त्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो, त्या व्यक्तीची त्या कामाकडे बघण्याची दृष्टी अजून सकारात्मक होते. बऱ्याचदा ही तुझी कामं नाहीत, ही माझी आहेत, ही माझी कामं आहेत, ही तुझी नाहीत, अशामुळे कुठेतरी आपण बाउंड्रीज तयार करतो, परंतु काम हे दोघांनी मिळून करणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा असं होतं की काही पुरुष मंडळी, त्यांना स्वयंपाकाचा चांगला सेन्स असतो, त्यामुळे थोडीशी मदत त्यांनी स्वयंपाकाच्या कामामध्ये केली तर काही फरक पडणार नाही. किंवा घरातली छोटी मोठी कामं करणं ज्याच्यामुळे त्या गृहिणीवर कमी ताण पडेल, याचंसुद्धा जोडीदाराने लक्षात ती ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपला जोडीदार त्याने ही XYZ कामं केलीच पाहिजे, ह्या कुठेतरी मतांमध्ये राहणं आता गरजेचं नाही आहे. त्यामुळे दोघांनी मिळून सामंजस्य पद्धतीने घरातली कामं असतील, मुलांचं शिक्षण असेल, मुलांचा अभ्यास असेल, घरातली स्वच्छता असतील, छोटी छोटी कामं, टॉयलेट बाथरूमच्या स्वच्छतेपासूनची सर्व कामं ही कुठेतरी आपल्या सर्वांचीच आहेत. आणि जेव्हा हे जोडीदार मिळून दोघं एकमेकांना त्या कामाला समान पद्धतीने बघतात, त्यांच्या घरामध्ये असलेली मुलंसुद्धा ती शिकतात, अरे बाबासुद्धा टॉयलेट आणि बाथरूम स्वच्छ करतो, मग आपण का नको करायला? बाबा पण कपड्यांची घडी घालतो, मग आपण का नको घालायला? बाबा पण कधी कधी भांडी धुतात, मग आपण का नको आपला चहाचा पेला धुवायला? माझ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणाऱ्या पिढीवर सुद्धा ते संस्कार होतात की कामामध्ये आणि श्रमामध्ये कुठलाही दुजाभाव किंवा स्त्री पुरुष असा भाव आणता कामा नये. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाची बाब आहेत. त्याच्यानंतर आहे की तो नेक्स्ट नियम आहे की श्रम, वेळ, पैसा यांचं नियोजन. दोघं जोडीदार मिळून किती श्रम करू शकतात, किती श्रम करायला पाहिजे, किती काम करायला पाहिजे, किती वेळ कामासाठी, किती वेळ कुटुंबासाठी आणि किती वेळ एकमेकांसाठी, आणि उपलब्ध असलेला पैसा कुठल्या संसाधनासाठी आपण वापरणार आहोत, याची दोघांनीही मिळून कुठेतरी एक प्लॅनिंग करायला हरकत नाही. बऱ्याचदा आपला जोडीदार काय करतो, कुठे पैसे गुंतवतो, काय करतो, पत्ता पण नसतो, आणि मग अडीअडचणीच्या वेळेमध्ये एखाद्या गृहिणीला त्याच्याबद्दलची काहीच माहिती नसतं. त्याच्यामुळे पैशांचे व्यवहार असू देत, तुमच्या कामाचं नियोजन असू देत, तुमच्या वेळेचं नियोजन असू देत, तुम्ही ते कसे करणार आहात याच्यासाठी एकमेकांचा सल्ला घ्या, एकमेकांशी ते बोला. पुढचा एक मुद्दा आहे की जोडीदार म्हणून दोघांनीही काही समान ध्येय ठेवायला हरकत नाही. म्हणजे आपापल्या क्षेत्रामध्ये आपण आपलं काम करावं. म्हणजे गृहिणीने जर ती गृहिणी असेल आणि जर ती ऑफिसमध्ये पण काम करत असेल तर त्या महिलेने काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आपल्या लाईफसाठी ठेवलं तर हरकत नाही. परंतु जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा दोघांनी काही समान ध्येय ठेवणं अपेक्षित आहे की दोघंही मिळून आपल्याला घर निर्माण करायचं आहे, मुलांना अशा पद्धतीचे शिक्षण द्यायचं आहे, आपल्या आरोग्याच्या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला त्याचा म्हणजे त्याची काळजी घ्यायची आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या समान असतील, ज्या दोघांनाही लागू असतील, अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे प्लॅनिंग त्या दोघांनी मिळून करणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे काय होतं की एकमेकांची काळजी घेणं, एकमेकांचा सहवास लाभणं, एकमेकांशी चर्चा करणं, आणि त्याच्यातून कुठेतरी आपण कलेक्टिव्हली दोघं मिळून काहीतरी करतो आहे याचं सेन्स ऑफ बिलॉंगिंग खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतं. पुढचं एक आहे की आर्थिक साक्षरता. दोघांनीही, नवरा आणि बायकोने आर्थिक साक्षरता, घरामध्ये किती पैसा येतो, कुठे खर्च होतो, कशा पद्धतीने खर्च होतो, कुठे आपण गुंतवणूक करतो आहे, त्या गुंतवणुकीचा काय परतावा मिळेल, आणि त्या गुंतवणुकीला कशा पद्धतीने आपल्याला कॅरी ऑन करायचं आहे, आपल्या आवडीनिवडी कशा जपायच्या आहेत,
आपल्या स्वतःच्या आयुष्याचा दर्जा वाढवण्यासाठी किती रुपये आपण खर्च करणार आहोत याचा थोडा तरी ताळमेळ महिन्यातून एक वेळ का होईना दोघांनीही सोबत बसून आपण आर्थिक आपल्या संसाराचा चक्र कसं चालणार आहे, कशा पद्धतीने ते चालवायचं आहे याच्या संदर्भात एकमेकाशी चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की व्यसनापासून मग दोघंही जोडीदारांपैकी विशेषतः पुरुष जोडीदारांमध्ये व्यसनांचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे आणि त्याचबरोबरीने आता मोबाईलचं व्यसनसुद्धा वाढत चाललेलं आहे. त्यामुळे तंबाखू असेल, दारू असेल, सिगरेट असेल, गुटखा असेल, मोबाईल असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यसनं आहेत आणि या व्यसनांपासून आपण आपल्या कौटुंबिक जीवनाला जर स्वस्थ आनंदी बनवायचं असेल तर कसं लांब राहू हे सुद्धा बघण्यासाठी फार महत्त्वाची आज वेळ आलेली आहे. त्यामुळे विशेष करून पुरुष मंडळी, स्त्रियांचं प्रमाणसुद्धा व्यसनांमध्ये वाढतं आहेत, परंतु ती तितकी गंभीर स्थिती आपल्याकडे अजून भारतामध्ये नाहीत. परंतु पुरुषांच्या बाबतीत व्यसनाकडे ओढा वाढतो आहे आणि तो कुठेतरी आपण कमी करायला पाहिजे. त्यामुळे मी व्यसनावर किती पैसे खर्च करतो, किती वेळ खर्च करतो आहे आणि त्याचा माझ्या आरोग्यावर, माझ्या कुटुंबावर कसा परिणाम पडतो याची जाणीव मात्र आता आज होणं गरजेची आहे. पुढचं एक महत्त्वाचं आहे की जोडीदाराच्या गरजा, मग त्याच्यामध्ये लैंगिक गरज असेल, भावनिक गरज असेल, मानसिक गरज असेल, शारीरिक गरज असेल, ह्या सर्व गरजांच्या संदर्भात एकमेकांशी चर्चा करायला लाजू नका. एकमेकांशी चर्चा घ्यायला किंवा त्यांना विश्वासात घ्यायला लाजू नका. बऱ्याचदा असं होतं की वेगवेगळ्या स्तरांवर जोडीदारांमध्ये कुठेतरी असंतोष असतो आणि तो वाढत राहतो. परंतु वाढलेला असंतोष असेल किंवा गरजांची पूर्तता होत नसेल तर जोडीदारांशी ॲटलिस्ट बोलून त्या समजून घेतल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी वे आऊट करता येईल. त्यामुळे जोडीदारामध्ये तसा काही तणावपूर्ण वातावरण असेल, काही गरजा पूर्ण होत नसतील तर त्यांची जाणीव मात्र दुसऱ्या जोडीदाराने घ्यायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटचं आहे की शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय दोन्ही जोडीदारांनी मिळून आपलं काही राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आहेत का, नोकरीमध्ये कुठे पुढे जायचं आहे का, प्रमोशन मिळवायचे आहेत का, आपल्या जोडीदाराने कुठे नोकरी करणं अपेक्षित आहेत का, आणि काही व्यवसाय छोटा मोठा आपण करू शकतो का, अशा पद्धतीचं छोटं मोठं लाईफचं प्लॅनिंगसुद्धा त्यांनी करणं अपेक्षित आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, नात्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा निर्माण करणं फार महत्त्वाचं आहे. आपण नात्यामध्ये किती पैसे कमवतो, नात्यांमध्ये किती मोठं घर घेतो, किती मोठी गाडी घेतो, हे अतिशय दुय्यम दर्जाचं आहे. जर त्या नात्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा नसेल तर आर्थिक किंवा भौतिक गोष्टींची जुळवणूक करणं म्हणजे कुटुंब तयार करणं नाही. तर कुटुंबामध्ये आपण जोडीदारांमध्ये आपल्या मुलांसोबत, आपल्या कुटुंबातल्या आजूबाजूच्या सर्व लोकांसोबत, आपल्या आईवडिलांसोबत प्रेम आणि जिव्हाळ्यांचे नातेसंबंध निर्माण करतो की नाही करत हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तर मला असं वाटतं की लग्नाच्या सुरुवातीला शुभमंगल सावधान हे सर्वजण आपण ऐकत असतो. त्याच्यामुळे शुभमंगल असलेल्या या जोडीदाराच्या आयुष्यांमध्ये सावधानपूर्वक ते नातं हाताळणं फार गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की ही क्लिप जी आहे ती दोन्ही जोडीदारांसाठी आहेत. दोघांनीही ही सोबत बसून ऐकावी किंवा त्यांना जेव्हा जेव्हा गरज वाटेल तेव्हा ही ऐकत त्यांनी याच्यातले काही सूत्र आपल्या आयुष्यामध्ये वापरता येतील का याचा जरूर विचार करावा व आपला फीडबॅक जरूर कळवावा. थँक्यू सो मच. माय नाव